श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आज होता संडे, तर डोकं वगैरे धुवून घेतलं, कारण सोमवार ते शनिवारपर्यंत डोकं धुवायला पॉसिबल होत नाही, कारण माझं असतं सकाळचं कॉलेज. तर त्याच्यानंतर स्वामींची पूजा केली, 108 माळांचा जप केला स्वामींच्या नावाचा. तर ते झाल्यावरती माझं नाश्ता म्हणून मला इच्छा झाली होती मॅगी खायची. मग मॅगी वगैरे आणि बहिणीने केले होते आळूचे वडे, तर मग आळूचे वडे वगैरे खाल्ले. म्हणलं सगळ्यांसाठी चहा ठेवावं म्हणून चहा ठेवला. तर मग आमच्या इथं आल्या होत्या मावशी, तर त्यांना मग इडली आणि सांबार दिलं. आणि त्याच्यानंतर पप्पांनी आणले होते जरा भाज्या वगैरे आणल्या होत्या, भाज्या फळं वगैरे. तर मग कैरी पण आता तुमच्या इथं आली आहे का? आमच्या इथं पुण्यात तर आली आहे, म्हणजे तुमच्या इथं पण आलीच असेल. मग ताक, लस्सी वगैरे सगळंच आणलं होतं, कारण आता उन्हाळासुद्धा चालू झाला आहे ना, मग पप्पा तर हे आणतच राहतात. त्याच्यानंतर मग चहा तयार झाला होता, मग आईलासुद्धा चहा दिला आणि मी पण चहा घेतला. मग मी नुसतं चहा नाही पीत, म्हणून मग त्याच्यासोबत मला काही ना काहीतरी खायला लागतंच. म्हणून मग खारी खाल्ली, टोस्टसुद्धा होतं, पण माझी इच्छा झाली की खारी खावं, म्हणून मग खारीच खाल्ली. आई म्हणली की आईने पण जरा भाज्या वगैरे निवडल्या होत्या, तर त्या पण मग म्हणली जरा झाडू वगैरे मारून घे. मग मारलं झाडू वगैरे. आता आईने आदेश दिला म्हणल्यावरती तर ते करावंच लागणार, म्हणून मग झाडू वगैरे मारून घेतला. आता आमच्या घरी एवढे रूल्स तर नाही आहेत की तू हे कर, तू ते कर, पण आता म्हणलं जाऊ द्या, संडे पण होता, म्हणलं सुट्टीच आहे कॉलेजला, तर काय एवढं काय आहे नाही, म्हणलं केलं वगैरे घरचं काम. त्याच्यानंतर आईने मग टरबूज वगैरे कापून ठेवलं होतं, तर ते पण टरबूज वगैरे खाल्लं. आणि आज संडे होता म्हटल्यावर काहीतरी स्पेशल असणारच, म्हणून पावभाजी पण केली होती बहिणीने, जी खूप छान होती आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ली. त्याच्यानंतर मग म्हणलं भांडे पण पडले होते, भांडे पण घासून घेतले आणि पाणी पण भरायचं होतं, म्हणून पाणी पण भरून घेतलं. कारण मग असं तर मला आज संडे होता म्हणून सगळं आरामात करता येतं, नाही तर मग कॉलेज असल्यावरती मग माझं सगळं पटकट घाई वगैरे होतच राहते. आमच्या इथं 2 नळ आहेत, ज्याच्याने आम्ही यूज करतो. एक नळ आहे म्हणजे ते टाकीचं नळ आहे, आणि एक कॉर्पोरेशनचं नळ आहे, ज्याच्यात आम्ही टाकी म्हणल्यावरती आमचं 2000 लिटरची टेरेसवरती टाकी आहे, ज्याचं पाणी आम्ही भांडेसाठी, कपड्यांसाठी वगैरे आम्ही यूज करतो. त्याच्यामुळं आम्हाला जास्त पाण्याचा काही इथं काही प्रॉब्लेम येत नाही, 2000 लिटर टाकी असल्यामुळं. मग बॉटल्स वगैरे घासून घेतल्या, मग त्याच्यानंतर पाणी वगैरे भरून घेतलं त्याच्यामध्ये. आणि आज जीजू पण आले होते, म्हणल्यावर सगळंच काम पटपट करून घ्यावं म्हणलं. मग त्यांच्यासाठी चहा वगैरे ठेवला. आणि तुम्ही सांगा की तुम्हाला कसे व्लॉग्स आवडतील अजून बघण्यासाठी, तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग माझे बॉटल्स पण भरून झाले होते, मग चहा वगैरे ठेवला जीजूंसाठी. आणि व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. बाय.